हॅलो. काय स्वारी खुशीत दिसतेय. आई कुठे आणि पिंट्या? पिंट्या तो पण नाहीये. वाण सामान आणायला गेलेत. अच्छा. काय आज विशेष काय? नाही असंच. लग्न मोडणं हा किती योग्य निर्णय होता हे तुला आता कळेल. आरशात बघ एकदा स्वतःचा चेहरा. किती आनंदी दिसतेस. तुला ठाऊक आहे मी विघ्नेश्वराला नवस बोललो होतो. म्हणजे सगळे बाप मुलीचं लग्न ठरावं म्हणून नवस बोलतात. मी ठरलेलं लग्न मोडावं म्हणून नवस बोललो होतो. पण रघुअण्णा म्हणाले तसं पावला विघ्नेश्वर मला. एक काम करशील उद्या विघ्नेश्वराला जा. दर्शन घे, पायावर डोकं ठेव आणि नारळ सुद्धा ठेव एक तिथे. विघ्नेश्वराने मनोकामना पूर्ण केली आहे माझी. नक्की जाईन बाबा. इनफॅक्ट सकाळीच जाते. एक विचारू? हो विचार ना. तुम्ही रागवणार नाही ना? रागवायचं काय? विचार विचार. समजा तुमचा होणारा जावई पिऊन असेल तर चालेल तुम्हाला? लाज वाटेल का हो त्याची? लाज काय वाटायची? तुला पसंत आहे ना? तसंच काहीच. मग झालं. आणि हे बघ माणूस काम काय करतो याच्यापेक्षा माणूस म्हणून त्याची लायकी काय हे जास्त महत्वाचं नाही का? तुझा बाप असा काय मोठा साहेब होता. हे बघ मुलगा सरळ असावा, निर्व्यसनी असावा, तुझ्यावर प्रेम करणारा असावा, तुला सांभाळून घेणारा असावा, बस. आणि काय मागणं आहे माझं. थँक्यू बाबा. मी फ्रेश होते पटकन आणि चहा टाकते. घ्याल ना? हो. आणि ही लाली त्या पिऊनमुळेच आहे की काय? आजी. श्री. हाय. हॅलो. काय रे? आज मी एकदम खुश आहे. आज किती दिवसांनी तुला आनंदी पाहतेय. काय झालं? अगं मी काय रे आलास तू थेट आजीकडेच आलास? हा मंगाराला होतं. बरं झालं तुम्ही दोघी पण इथे झाला. आई आजी माझी गाडी रुळावर आली. म्हणजे आम्हा दोघांमध्ये जे टेन्शन होतं ना ते संपलंय. नक्की? हो नक्की. देवच पावला. मी त्याच्याकडे मागितलं होतं माझ्या श्रीच्या चेहऱ्यावरचं हसू परत दे म्हणून. आपला विघ्नेश्वर पावणारा झालाय हा नर्मदा. श्री मला वाटतं उद्या सकाळीच तू विघ्नेश्वराचं दर्शन घ्यायला जा आणि त्याला सांग म्हणावं लग्नापर्यंत सगळं सुरळीत होऊ दे. उद्या सकाळी? हो. का रे? मग आपण उद्या डायरेक्ट कॉफी शॉपलाच भेटूया. नाही का असं काही नाही. जाईन ना मी. मग मी गुरुजींना सांगते फोन करून श्री येतोय दर्शनाला म्हणून. आईजी अगं फोन करायची काही गरज नाहीये. जाईन तसाच मी. आहे. मला मंदिरात जो अनुभव आला तो तुझ्या वाट्याला येऊ नये. उद्या सकाळी श्री येणार आहे
तेव्हा बाकीच्या भाविकांना त्यानंतरच दर्शन मिळेल अशी सूचनाच लिहून ठेवायला सांगते मी गुरुजींना. आई आजी त्याची काहीही गरज नाहीये. आहे, मला आहे. आजकाल फार गर्दी असते रे मंदिरात. बरं श्री, दमून आलायस, आधी चहा पितोस का एकदम जेवायचं? चहा, मस्त आल्याचा चहा कर. हा माझा खरा श्री. बर, मी आलो, फ्रेश होतो. ये. हा आलो. लवकर ये. हो. आपण सायलीशी बोललो आणि लगेच हा इतका खुश दिसतोय. या दोन्हीचा काही संबंध असेल? असेल. आजच आपण बोललो आणि आजच हा एकदम खुशीत दिसतोय, म्हणजे असेल ना. जाऊ दे, कसंही असू दे. श्री पहिल्यासारखा हसाय बोलायला लागला ना, आपल्याला देव पावला. खरंच आपल्याला ते. हे बघा, आपण सायलीला काय सांगितलंय लक्षात आहे ना? जोपर्यंत श्री तिला घरी घेऊन येत नाही आणि मला हिच्याशी लग्न करायचंय असं सांगत नाही, तोपर्यंत आपण मनाचे मांडे खायचे नाहीत. आणि श्रीनी शपथ घातली ना, तुम्ही यात पडू नका, तर आपण पडायचं नाही. विघ्नेश्वर सगळं नीट करे. हा श्री, तू असं का बोलतेस? बाबा झोपलेत. ओ, आय एम सॉरी. हे बघ, मी आत्ता फोन ठेवतो, आपण उद्या बोलूया. हा नाही, ऐक ना. हॅलो. हा. उद्या सकाळचा कॉफीचा प्लॅन कॅन्सल करूया. चालेल. का ते असं नाही विचारणार? नाही, कारण इनफॅक्ट मीच तुला सांगणार होतो की आपण उद्या सकाळची कॉफी कॅन्सल करूया म्हणून. अरे मला जरा बाबांनी एका ठिकाणी जायला सांगितलंय, म्हणजे माझ्यासाठीच, पण सांगितलंय. अरे वा, व्हॉट अ कोइन्सिडन्स. मला पण उद्या सकाळी एक काम आहे. संध्याकाळी बस स्टॉपवर भेटूया ना. ओके, चालेल. ठेवू? हा ठेव, पण चीटिंग नाही करायची. हा, बरं, यावेळी मी मोजते. एकत्र ठेवूया. जान्हवी, हळू, बाबा झोपलेत ना. चल, आणि चीटिंग करायची नाही. हा, येस. हा. 1 2 आणि 3. काय वेवलेन जुळते आमची. अरे वा, छान दिसतेस. थँक्यू. एवढा नट्टापट्टा करून कशाला जायला पाहिजे देवाला? असं काही नाहीये ग. बरं आई, मी तिथूनच डायरेक्ट बँकेत जाणार आहे. मग साडी कशाला नेसायला हवी? अगं वाटलं नेसली, त्यात काय एवढं. छान दिसतेय. ए ताईडा, सॉलिड आयटम दिसतेस यार तू. तुझ्या जिभेला काही हाड आहे का? हा, मोठी बहीण आहे तुझी, लाज वाटते? आपला उचलली जीवणी लावली टाळ्याला. रिकाम टेकला नुसता. आता घरात बसून बसून अंगाला कीड लागेल तुझ्या. चला आता उठा, कामाला लागा झटाझटा. तिच्या एकटीच्या पगारात भागणार नाहीये आता. आता तर लोनही काढायचं म्हणते बाबांच्या ऑपरेशनसाठी. पगार तो किती आणि हप्ता किती जाणार? हातात उरणार तरी काय आहे देवास ठाऊक. तरी बरं, ऑपरेशन होतंय हे एका अर्थी बरंच आहे. भीक मागत फिरताना त्रास तरी होणार नाही गुडघ्यांना. आई, काहीतरीच काय बोलतेस तू? आणि भीक कशाला मागायला हवी?
मी आहे ना. तेच तर दिसतंय ना. कसं भागणार आहे? अनिलराव एवढं जे काही बोलले ते एवढं मनाला कशाला लावून घ्यायचं? अगं 4 तोंड वाटेल ते बोलणारच. त्यांनी फक्त लोक जे बोलतायत ते आपल्याला येऊन सांगितलं. त्याचा एवढा बाऊ कशाला करायचा? पोरीची जात आहे आपली. अनिल या विषयावर काहीही बोलायचं नाहीये मला. अगं काय बोलतेस तू? लोक तोंडात शेण घालतील आपल्या. ठरलेलं लग्न मोडणं काही बरं दिसतं का? लोक नाही नाही ते बोलायला लागले तर आपण करायचं काय? हे बघ, लोक काय बोलतात ना त्यापेक्षा मला माझ्या मुलीचं आयुष्य जास्त महत्वाचं आहे. रघुअण्णा तर म्हणत होते बरं झालं हे लग्न मोडलं म्हणून. बाबा कोणी काही म्हणणार नाहीये, उलट म्हणतील जे झालं ते बरं झालं. हे आई, तो अनिल जरा फारच खुनशी वाटला मला. ताईडा बोललोय ना तुला आधी, पण त्याने तुला सॉलिड पकवलंस. सो जे केलंयस ते योग्य केलंयस. मुस्काट फोडी ना तुझा. स्वतःला 1.5 दमडी कमवायची अक्कल नाहीये. मी 1000दा सांगितलेलं आहे तुला, मोठी माणसं बोलत असताना तुझं मध्ये मध्ये तोंड खुपसू नको म्हणून. आणि काय हो, आता का नाही हो तुम्हाला त्याचं बोलणं सलत? आता का तोंडाला कुलूप लावून बसलात? एरवी त्याचं बोलणं तुम्हाला आगाऊपणाचं वाटायचं, आता का मुग गिळून बसलाय? पिंट्या, तू का मोठ्यांच्या मध्ये बोलतोस? ए ताईडा, मी पण मोठाच आहे यार. त्या दिवशी स्वतःच तर म्हणालीस मोठा झालायस, स्वतःची कामं स्वतः कर. सादरींना घडी नाही का घालायला लावलीस? आता तू तेच कर, कारण पुढे आयुष्यभर तुला तेच करत राहावं लागणार आहे. कुणी तुझ्यासाठी नोकरी बिकरी ठेवून देणार नाहीये. आई, तू प्लीज शांत हो. हे बघ, मला तुझी काळजी कळते, पण विश्वास ठेव ना माझ्यावर. सगळं चांगलं होणार आहे. अगं मनात आणलं तर बाई अख्खं जग बदलू शकते. ही परिस्थिती काय, सगळं काही चांगलं होणार आहे. चलो, पण मला उशीर होतोय, निघते मी. कोणाचं आहे? बाबा येते मी. ठीक आहे, सावकाश. बाय बाय. या या सासूबाई या. कसल्या डोंबलाच्या सासूबाई? सगळ्या केलेल्यावर बोळा फिरवलात तुम्ही. तुम्हाला किती वेळा सांगितलं होतं आवर घाला स्वतःला. आवाज खाली. बाईनं वरच्या पट्टीत बोललेलं आवडत नाही आपल्याला. बघा ना आता काय झालं ते. काय लग्न झाल्यानंतर पहिली गोष्ट कोणती करणार तर तिला सुतासारखं सरळ करणार, तिची मस्ती उतरवणार. तिचा प्रत्येक दिवस नरक वाटला पाहिजे तिला, नाहीतर बापाचं नाव लावणार नाही. अहो तुम्हाला खरंच वाटणार नाही की ही तुमचीच मुलगी का? फक्त गळ्यात काळे मणी बांधेपर्यंत मला तुमचं सहकार्य हवंय. काय बाई, आता सासू सायलेंट आहे, पण लग्न झाल्यानंतर सासूबाई सासूबाई, माझ्या लाडक्या लाडक्या सासूबाई सासूबाई सासूबाई. नाही, आता पोरीचं मन वळवणं आता जरा अवघड झालंय. पण काय बाई, सायलेंट सासू बाई. तुम्हाला कल्पना नाहीये गाठ कुणाशी आहे. तुम्हाला 70,000 रुपये दिलेत. तुमचे उपकार आहेतच हो. हा टोन मला खूप आवडतो. 70,000 रुपये मला अंगठी करण्यासाठी दिलेले नाहीयेत, तर माझं तुमच्या मुलीशी लग्न व्हावं यासाठी दिलेत. पण पाहिलंत ना, सगळं कसं आता विस्कळीत झालेलं आहे. आणि हे मेलं सगळं त्या अकाउंटंटमुळे. सत्यानाश होईल त्याचा, किडे पडतील त्याच्या आयुष्यात. ते मी करणारच आहे सासूबाई. कराच, अगदी भिकेला लावा त्याला. ओ बाई, मला अक्कल शिकवण्याची गरज नाही. हा, तुमच्या नवऱ्याला तुम्ही दिलेले सल्ले चालत असतील, पण मला चालत नाही. काय, माझं लग्न तिच्याशी झालं पाहिजे, कळलं? हो, मी माझ्या परीने प्रयत्न करतेच आहे.
हे लग्न झालं नाही ना तर तुमच्या पोरीला सोडणार नाही आणि तुमचीही हैगय करणार नाही, हे लक्षात ठेवा. हो, असं काय बोलताय जावई बापू? जा समजावा तिला, नाहीतर मी पोलिसात तक्रार करीन. ही बाई लग्नाची पोरगी दाखवते आणि पैसे उकळते आणि मग मुलगी नाही म्हणते. तू कर मारल्यावानी, मी करते रडल्यावानी. आणखीन असे 4-5 खोटे पुरावे गोळा करणं माझ्यासाठी अवघड नाही. समजलं ना? रॅकेट असतं माहितीये, रॅकेट. उपवर मुलगी आहे, उपवर मुलगा आहे असं दाखवून पैसे उकळायचे आणि मग वाटाण्याच्या अक्षता लावायच्या. मला नडू नका, तुमचीच गोची होईल. अहो माझ्या पोलिसात पण फार ओळखी आहेत माहिती आहे ना. नाव काय म्हणाला तुमचं बाई? कला, शशिकला. शशिकला. आणि तुमच्या कुंकुवाचं? सदाशिवराव. सौ शशिकला सदाशिव सहस्त्रबुद्धे असे पोलीस स्टेशन मध्ये फोटो लागतील. हातात पाटी, सौ शशिकला सदाशिव सहस्त्रबुद्धे. फ्रंट प्रोफाईल, फ्रंट प्रोफाईल, फ्रंट. जा समजवा तुमच्या मुलीला. हो, समजावणारच आहे. अशी सोडते का काय मी तिला? असं ठरलेलं लग्न मोडायचं म्हणजे बरं दिसतं का पोरीच्या जातीला? मी त्या अकाउंटंट कडे बघतो, येतो. हो मॅडम थांबा. हाय, काय झालं? मी पटकन दर्शन घेते आणि लगेच येते. सॉरी मॅडम, 8 ते 9 इतर भाविकांना दर्शन घेता येणार नाही. नोटीस लिहिली आहे. अरे बापरे, मला मान्य आहे, पण मी खूप लांबून आले हो आणि फार वेळ नाही घेणार. मी पटकन दर्शन घेणे आणि लगेच ये. सॉरी मॅडम, 9 वाजेपर्यंत तुम्हाला थांबावंच लागेल. मी 9 वाजेपर्यंत नाही थांबू शकत हो, मला ऑफिसला जायचंय. आणि आता इथपर्यंत येऊन दर्शन न घेता जाणं बरोबर नाही ना. नाही मॅडम, अर्ध्या मिनिटात जाऊन येते ना मी पटकन. अहो तुम्हाला सोडलं तर माझी नोकरी जाईल. साहेब येणार आहेत आमचे. भागीरथी बाई, भागीरथी बाई. कोण आहे? आपण कोण आणि हात कसे आलात? भागीरथी बाई, भागीरथी बाई. हा असा चालत आलो. कुठे आहेत भागीरथी बाई? बोलवा त्यांना. पण आपण कोण? सगळ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला दिली तर मग त्यांच्याशी काय बोलू?